तुम आगे बढ़ो, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय शिवाजी। चंद्रकांत पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय मुक्ताई। मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड सीमाशुल्क तपासणी नाक्यावर वजन करणाऱ्या काट्यात प्रचंड तफावत असल्याने अवजड वाहने तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे येथे वजन केल्यास वाहने ओव्हरलोड असल्याचे दिसून येतात, परंतु शेजारीच असलेल्या मध्य प्रदेश सीमाशुल्क तपासणी नाक्यावर मात्र वाहने ओव्हरलोड नसल्याचे दिसून येते। परिणामी येथे सुरू असलेल्या संतापजनक व भ्रष्टाचारी वृत्तीमुळे हजारो रुपये दंडाची आकारणी करून येथे शेतकरी अवजड वाहनधारकांची लूट होत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे येथे प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। पहा या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील काय म्हणाले। भाऊ, आज आपलं हे आंदोलन कशाबद्दल झालं? आपल्या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा होता की इथून हा जो आरटीओ चेक नाका आहे तर याच्यामध्ये वारंवार जे काही वाहनं जात आहेत त्या वाहनांना ओव्हरलोड दाखवणे आणि त्या लोकांकडून पैसे वसूल करणे, शेतकऱ्याची लूट करणे आणि इथून जास्तीत जास्त जेवढी काही वाहतूक होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाहतूक हे शेतकऱ्यांच्या पिकाची, शेतकऱ्याच्या शेतमालाची होती। तर याच्यामध्ये अशा पद्धतीने कुठेतरी आर्थिक लूट कशी केल्या जाईल, जास्तीत जास्त पैसा कसा खिशात पडेल अशा पद्धतीने अधिकारी लोक या पद्धतीने इथे काम करतायत। आणि कंपनीचं असं काम चालू आहे की इथे ओव्हरलोड दाखवायचं, ओव्हरलोड दाखवलं की त्या ओव्हरलोड दाखवल्यावर शेतकऱ्यांकडून मग पैसा मिळते, कारण की मग दंडाची कारवाई वाचायला पाहिजे म्हणून 2 पैसे दिले जातात। पण तो पैसा कुठेतरी कंपनीच्या खिशामध्ये जास्त प्रमाणात, येथे बसलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जास्त प्रमाणात जातोय आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट होऊन राहिली। हे जसंही आमदार साहेबांच्या लक्षात आलं तसंच आमदार साहेबांनी हे आंदोलन, लोकांच्या कंप्लेंट आल्या, शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आल्या आमदार साहेबांकडे की आमची अशी आम्ही दुसऱ्या ब्रिजवरती मापतोय तर तिथे आम्हाला असं वजन येते आणि इथे वजन घेतल्यावर हे वजन ओव्हरलोड दिसतंय, मग असं अचूक येत नाहीये, मग आमची आर्थिक लूट होते। आमदार साहेबांच्या जिथे तक्रारी गेल्या त्या संदर्भात आमदार साहेबांनी इथे यांना पहिले सूचना दिल्या आणि इथे आपण आमदार साहेबांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या माध्यमातून इथे आंदोलन उभं केलं। त्याला यश पण मिळालं। त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये सर्व तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून देतो। आम्ही त्यांना शेवटचं एक अल्टिमेटम दिलं की आता जर ह्या ज्या मागण्या आमदार साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून मांडल्या गेल्या त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे जे आहे शिवसेना अशी आहे की हे तर सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कधी मैदानात उतरणारी संघटना आणि बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण घेऊनच शिवसेना पुढे आली। तर आपलं समाजकारण आणि आपलं जे आंदोलन आहे ते पुढच्या वेळेस 2-3 दिवसांनी यांनी त्या पद्धतीने जर आपल्याला दिलेल्या मागण्या, आपण मांडलेल्या मागण्या मान्य केल्या नाही आणि जशाच्या तशा मागण्या केल्या नाही, शिवसेना याच्यापेक्षा खतरनाक आणि तीव्र आंदोलन याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी उभं करेल।